22 विधायक हमारे साथ थे। 20 विधायक इन्होंने हमें फोन करके वहां से बाहर संघ शारदा से बाहर गिरने के बाद फोन करके हमें कहा, कम से कम 20 विधायक ने, कि हमारा सपोर्ट आपको है। एकोणचाळीस वर्ष भगवा मिरवलेल्या राणेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि महाराष्ट्रात झाला राजकीय भूकंप। बाळासाहेब हयात असतानाचं हे दुसरं मोठं बंड जे राणेंनी यशस्वी करून दाखवलं। कारण राणेंसोबत तब्बल 11 आमदार सेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये दाखल झाले। नारायण राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश देताना दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न दाखवली। कमिटमेंट 6 महिन्याची होती, जी पूर्ण होत नसल्याची सल राणेंना बोचत होती। त्यांनी विलासरावांच्या विरोधात वातावरण तापवायला सुरुवात केली। काँग्रेसच्या अधिवेशनातच राणे समर्थकांनी सोनिया आणि विलासरावांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली। विशेष म्हणजे त्यावेळी महसूल मंत्री असलेले राणेही व्यासपीठावर उपस्थित होते। या प्रकारामुळे सोनिया गांधी नाराज झाल्या आणि आपसुकच त्यांचे पंख छाटण्याच्या मोहिमेला बळ मिळालं। वर्षभरातच म्हणजे 2008 मध्ये मुंबईला अतिरेक यांनी टार्गेट केलं। विलासरावांनी तब्बल 4 दिवसांनी ताजची पाहणी केली। सोबत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि अभिनेते पुत्र रितेश देशमुखही होते। विलासरावांच्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली। काँग्रेसनं त्यांना तडकाफडकी बाजूला केलं। राणे पक्षात आल्यानंतर नेतृत्व बदलाची ही पहिलीच वेळ होती। त्यावेळी तरी आपला नंबर लागेल असं राणेंना वाटलं होतं खरं, पण राहुल गांधी यांच्या निकटवर्ती असलेल्या अशोक चव्हाणांचा नंबर लागला। त्यामुळे हताश होण्यापेक्षा राणे उद्विग्न झाले। ज्ञानेश्वरी बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अहमद पटेल, सोनिया गांधी आणि विलासरावांना टार्गेट केलं। परिणामी राणेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं। अवघ्या 70 दिवसात राणे काँग्रेसला शरण आले। या काळात त्यांनी इतर पर्यायही चाचपून पाहिले, पण राणेंच्या घाईच्या राजकारणाला कुणीही हात दिला नाही। काँग्रेसच्या थंडा करके खाऊच्या भूमिकेमुळे राणे जास्त जागतिक झाले। विसरलो सगळं विसरलो, राग विसरलो, लोभ कायम है। बीच में मेरा, मैं और मुख्यमंत्री के दोनों में, विलासराव के बीच में जो कुछ डिस्प्यूट पैदा या मैं समझता हूँ मिसअंडरस्टैंडिंग है, वो दूर हो जाएंगी, वो फ्यूचर में नहीं रहेंगी। राणे पुन्हा मंत्रिमंडळात आले, पण महसूल मंत्री पदावरून त्यांची गच्छंती झाली आणि उद्योग मंत्रीपद पदरात पडलं। 2009च्या निवडणुका अशोकरावांच्या नेतृत्वात झाल्या। आपसुकच ते पुन्हा मुख्यमंत्री झाले, पण आदर्शमुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि दिल्लीनं थेट स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमा असलेल्या पृथ्वीबाबांना मुंबईला धाडलं। सोनिया, राहुल आणि पंतप्रधानांच्या निकट असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पहिल्या 2 वर्षात कोणी ब्रह शब्द काढण्याची हिंमत केली नाही। मात्र काम होत नसल्याची कुरबुर वाढली आणि पृथ्वीबाबांच्या विरोधात आवाजही वाढला। तरीही दिल्लीने त्यांना अभय दिला। लोकसभेचा निकाल काँग्रेसच्या विरोधात गेला आणि राणेंनी बंडाचा झेंडा फडकवला। राणेंनी उचल खाल्ली आणि 9 वर्षात राणेंचे हे तिसरे बंड। मी एकंदरीत 9 वर्ष झाली काँग्रेसमध्ये आहे। मी पक्षावर नाराज आहे। 6 महिन्यात मुख्यमंत्री करतो असं सांगितलं होतं। 9 वर्ष वाट पाहिली, आश्वासनाची पूर्ती झाली नाही। या 9 वर्षात राणेंच्या समर्थकांची तिकीटं काँग्रेसनं परस्पर कापली। काही समर्थकांना विलासरावांनी आणि उरलेल्यांना अशोकराव आणि पृथ्वीबाबांनी आपल्या गोटात घेतलं। राणेंच्या 2 चिरंजीवांच्या कर्तबगारीनं जवळचे काही लोकही राणेंपासून दुरावत चालले। कधी काळी कोकणचा समानार्थी शब्द असलेले राणे आता सिंधुदुर्गातही एकटे पडले। बंडाच्या तलवारी मोडीत काढणं ही काँग्रेसची खासियत आहे, हे राणे विसरले आणि त्यामुळेच शून्य मनस्थितीतही काँग्रेसमध्येच राहण्याची केविलवाणी स्थिती आता राणेंवर ओढावलेली। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।